दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज वर्धापन दिन साजरा होणार आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये। तर उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मेळावा होणार आहे। आज एनडीएची महत्त्वाची बैठक आहेच आहे, त्याचबरोबर आज दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी आहेत आणि एनडीएचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांचा गट आज वर्धापन दिन साजरा करणार नाही, तर उद्या वर्धापन दिन हा साजरा करणार आहे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर तपशील या संदर्भातले जाणून घेऊया। सीमा, आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर हा पहिलाच वर्धापन दिन राष्ट्रवादीचा होणार आहे, त्यामुळे कसं सगळं स्वरूप असणार आहे? शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन आज मुंबईत होतोय। नक्कीच अनुपमा, 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली होती। आज या पक्षाला 27 वर्ष पूर्ण होत आहे। या 27 वर्षात यश अपयश हे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आज एक महत्त्वाचा टप्पा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गाठत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या 27 वर्षामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट सुद्धा पडली। त्यामुळे हा जो पक्ष आहे त्या जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला कार्यकर्ते विभागले, ते 2 गटांमध्ये विभागले आणि अशामध्ये एक महत्त्वाची एक मोठी दुःखद घटना सुद्धा घडली। अजित पवार यांचं निधन झालं, त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो दोन्ही राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर अजित पवार गटाचा जो वर्धापन दिन आहे तो उद्या साजरा केला जाणार आहे, कारण आज एनडीएची बैठक असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हे दिल्लीत आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शरदचंद्र पवार पक्षाचा जो वर्धापन दिन आहे तो आज साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तशी तयारी सध्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सोबतच वरिष्ठ नेत्यांचे, मोठ्या नेत्यांचे कटआउट्स या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आजचा वर्धापन दिवस यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे अनुपमा, कारण पक्षाची भूमिका आज ठरू शकते। सोबतच जे मनामध्ये प्रश्न आणि सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात ज्या भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेत त्या संदर्भात सुद्धा आज अनेक भाषणांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल। सोबतच स्वतः शरद पवार उपस्थित राहणार आहे, त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। उपस्थित नेत्यांना, कार्यकर्त्यांना नक्की ते काय आदेश देतात आणि कशा पद्धतीने पुढे पक्ष नेण्यासाठी काय नक्की रणनीती ठरते, काय स्ट्रॅटेजी ठरते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि सोबतच जसं मी म्हणाले की अजित पवार यांच्या निधनानंतर आजचा दिवस दोन्ही राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा आहे, भावनिक सुद्धा आहे, त्यामुळे कशा पद्धतीने अजितदादांची आठवण आणि या सगळ्या राजकीय भाषणांकडे, वर्धापन मेळाव्यातल्या राजकीय भाषणांकडे विशेषतः लक्ष असणार आहे, कारण रणनीती सुद्धा यामध्ये ठरेल। त्याचे संकेत, त्याची बीजं आजच्या मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्याचप्रमाणे उद्याच्या सुद्धा मेळाव्यामध्ये पाहायला मिळतील। सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी चर्चा करूया। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।